मी पूनम पाटील. मी सुभाष वांजले आणि आम्ही गार्डेनिया 604 मध्ये राहतो आर्केड कांजूरमात. तर घ्यायचंच होतं कारण की याआधी मी भाड्यावर राहत होतो. तर मुंबईमध्ये घर घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आमचं घर घेण्यामागचं शोध बरेच चालू होते. बजेट कन्स्ट्रेंट असतात, लोकेशन असतं. तर आम्ही बरेच ठिकाणी फिरलो, पण जेव्हा इथे आलो आणि आम्ही लोकेशन वाईज हे बेस्ट आहे. म्हणजे तुमचं ऑफिस जर ठाण्याला असेल किंवा नवी मुंबईत असेल किंवा अगदी पवई किंवा मुंबई, तर हे सेंट्रल आहे. म्हणजे एकंदरीत 1-1.5 तासात तिथून मुंबईच्या कोणत्याही टोकाला पोहोचू शकतो. आणि मेन बेस्ट पार्ट म्हणजे रेल्वे स्टेशन हार्डली 5 मिनिट्स वॉकिंगवर आहे. मेट्रो, नवीन मेट्रो जी आहे ते एकदम 5 मिनिटं डिस्टन्सवर चालायचं आहे. आणि मार्केटही एकदम बाजूलाच आहे. त्यामुळे ते मेन ॲज अ गृहिणी म्हणून किंवा एक लेडी म्हणून तुम्हाला मार्केट हवं आहे जवळच्या जवळ, तेही फार जवळ आहे. इंटरनॅशनल स्कूल्स, पवई पण जवळ, जिथे तुम्हाला हॉस्पिटल्स आहेत सगळे. आणि मुलांसाठी शाळाही खूप चांगल्या आहेत आसपास. तर डेफिनेटली एक मेन पर्पज होतं इथे घेण्याचा. आणि असं म्हणाल माझं ऑफिस ऐरोली होतं, याचं ऑफिस गोरेगाव होतं. तर आमच्या दोघांसाठी एक असं सेंटर पॉईंट होतं जिथून आम्ही दोघंही सेम टाईमपर्यंत ऑफिसला पोहोचू. आधी तर आमचं बजेट कन्स्टेंट होतं. प्लस म्हणजे जे आम्ही ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये रेट्स पाहिलेले, तर आम्हाला असं वाटतं थोडं आउट ऑफ बजेट आहे. मग आम्ही जेव्हा अप्रोच केलं, म्हणजे कळलं की लँड ओनर थ्रू आहे, तर थोडेफार डाऊट्स होते की म्हणजे सांगतायत हे ॲक्च्युली आहे का, किती टायटल क्लिअर आहे. पण जेव्हा आम्ही ॲक्च्युली घ्यायला गेलो आणि सगळं पाहिलं, म्हणजे जे ॲम्युनिटीज आहेत या प्रोजेक्टच्या, ज्या फ्युचर एक्सपेक्टसाठी पण, मुलांसाठी चांगल्या, एक आईवडिलांसाठी पण चांगल्या आहेत. त्यांच्यासाठी एक चांगलं गॅशर आतमध्ये आहे, जिमपासून सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या गोष्टी खूप आवडल्या आम्हाला फार. आणि तसं म्हटलं तर ग्रीनरी पण आहे, खूप जास्त ग्रीनरी ठेवली आहे प्रोजेक्टमध्ये, ते जास्त अट्रॅक्टिव्ह आहे. आणि मुंबईमध्ये तुम्हाला स्पेशली अशी लोकेशन मिळणं ती फार चांगली वाटलं आम्हाला फार. सो आम्ही ज्यांना अप्रोच केलं पांड्याजी, त्यांनी आम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड सांगितलं की हे असं असं आहे. त्याच्या आधी पण त्यांनी लोकांना घरं इथे उपलब्ध करून दिलेली. सो आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि जसं आमचं बजेट कन्स्टेंट होतं, त्या बजेटमध्ये त्यांनी ट्राय केलं की आम्हाला अकोमोडेट करून आम्हाला हवं आहे तसं घर मिळून देण्यामध्ये. आणि त्यांनी फुल इंडिपेंडन्स दिलं की तुम्ही कुठेही व्हेरीफाय करू शकता प्रॉपर्टीबद्दल, लँड ओनरबद्दल. आणि इवन बँक्समध्ये लोन मिळायच्या पण ते क्लिअर टायटल होतं, त्यामुळे ते फार इझी झालं. आणि त्यांनी आमचा टाईम आम्हाला दिला की तुम्ही तुमच्या परीने विचार करा आणि इन्व्हेस्टिगेट करा आणि मग तुम्ही या इथे. असं कोणत्या प्रकारचं प्रेशर नव्हतं आमच्यावर की घ्यायचंच आहे वगैरे, तुम्ही इथेच या, असं काही नाही. पण त्यांनी तेवढा टाईम दिला आम्हाला की आम्ही आमच्या परीने विचार करू. आणि ते खूप सपोर्टिव्ह पण आहेत. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही कॉल करा, ते अवेलेबल असतात तुमच्यासाठी. म्हणजे आम्ही काही डाऊट्स विचारले तर ते त्यांना ॲड्रेस करायचे, आम्हाला लगेच उत्तरं सांगायची. त्यांना नसेल माहीत तर ते कन्फर्म करून सांगायचे. सो त्यामुळे आमची जी भरोसा आहे तो वाढत गेला. आणि जसं आम्ही घर घेण्यामध्ये अजून इन्व्हॉल्व होत गेलो, तसं आम्हाला माहीत पण पडलं इथे काय आहे. कारण की आम्ही दोघं कांजूरच्या एरियाचे नाही होतो. मी मलाडला राहायचो, ही आधी डोंबिवली राहायचो. आणि हे टोटली नवीन एरिया होता आमच्यासाठी. पण त्यांनी आम्हाला इकडचं सगळं सांगितलं कुठे काय आहे. जसं आम्ही पण बघितलं मार्केट जवळ आहे. प्लस इकडच्या ॲम्युनिटीज म्हणजे बऱ्यापैकी छान आहे. जे बाकीचे आम्ही प्रोजेक्ट्स पाहिले त्या हिशोबाने इकडच्या ॲम्युनिटीज रेडी होते. इकडे रेडी टू मूव्ह घरं होती. आणि आमचं मेन कन्स्टेंट होतं की आम्हाला कुठे पैसे टाकून 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर घर नव्हतं हवं. आम्हाला असं होतं की आम्ही आता पैसे देतो, आम्हाला लगेच रेडी टू मूव्ह व्हायचं. ते कन्स्टेंट तिथे मीट होत होते. म्हणून आम्हाला म्हणजे ह्या प्रोजेक्टमध्ये घेणं घर आवडलं. आणि आत्ता जेवढा आम्ही लास्ट 6 मंथपासून घरासाठी बघत होतो आणि रेडी टू मूव्ह या ठिकाणी आपण पैसे देतो आणि नंतर बिल्डर तुम्हाला डेटवर डेट देत जातो. आणि नंतर ते मग डेट मोर दॅन 1 इयर व 2 इयर जर वेट झाला तर दिस इज नॉट करेक्ट फॉर अस. कारण आम्ही ऑलरेडी रेंट अपार्टमेंट होतात, रेंट प्लस EMI विच इज नॉट कांट अफोर्डेबल टू अस. ॲज अ मुंबईमध्ये राहणं आणि मुंबईकर म्हटलं तर तुम्हाला ते दोन्ही गोष्टी जमत नाहीत. मग तुमची सॅलरी कितीही मोठी असो, डझंट मॅटर फॉर दॅट. तर डेफिनेटली ते आमचं रेडी टू मूव्ह ते कन्सेप्ट त्यासाठी होतं. कारण आम्ही असे आमचे फ्रेंड्स बघितले ज्यांनी ऑलरेडी पैसे टाकलेत प्रोजेक्टमध्ये आणि ते 2-2, 3-3 वर्ष वेटवर आहेत आणि अजूनही त्यांना डेट कन्फर्म नाही आहे की कधी ते मूव्ह होणार. आणि आमचं सिम्पल एम होतं की आपण इतके पैसे टाकून आपण लगेच आपल्याच घरात जाऊ, त्याच्यासाठी वेट नको करायला. म्हणून आमचं आधीच ठरलेलं आम्ही जेव्हा घ्यायचं की रेडी टू मूव्हमध्ये जायचं. भले थोडे पैसे जास्त लागतील किंवा आपल्याला काही ॲडजस्टमेंट करायला लागेल, पण आपण रेडी टू मूव्हमध्ये जाऊ.
आम्हाला आठवतं आम्ही सुरुवात केली होती ठाण्यापासून आणि आमचा शोध संपला इथे येऊन ऑलमोस्ट कांजूर, आणि आमच्या बजेटनुसार आम्ही ॲक्च्युली स्टार्ट केलं होतं. पण जसं जसं तुम्ही एका घरात जातात आणि तुम्हाला एक वाईब्स येतात की नाही दिस इज माय हाऊस, आणि डेफिनेटली जे तुमचे समजवणारी व्यक्ती असते ती तितकी प्रेमळ असेल तर तुम्ही विचार नाही करणार याबाबत जास्त. मी याआधी 22 प्रॉपर्टीज पाहिलेल्या, म्हणजे तुम्ही विचार करू शकता आम्ही जवळजवळ 2 महिने तरी आम्ही सर्च करत होतो. पण ह्या प्रॉपर्टीमध्ये आल्यानंतर आम्हाला ते जे आपलं चेकबॉक्स असतात ना की हे हवं आहे हे हवं आहे, ते सगळं मोस्टली चेक होत होतं आणि आवडत पण होतं. थोडं बजेटचं कन्स्टेंट होतं पण ते पण आम्ही मॅनेज केलं. आम्ही म्हणालो की नाही हे आपल्याला जे ड्रीम होम आहे तसं वाटतं आहे तर आपल्याला थोडं पुश करायला पाहिजे याच्यासाठी, आणि त्याचा प्रतिसाद पण होता समोरून. तर मग आम्ही डिसाईड केलं की नाही इथेच घेऊ. आय थिंक जे सराउंडिंग आहे, ग्रीनरी आहे, सकाळी उठल्यावर पाखरांची किलबिल असते, म्हणजे एकदम नॅचरल वाटतं. आणि हे मेन रोडपासून आतल्या साईडला आहे तर गाड्यांचा इतका आवाज नाही, शांतता असते बऱ्यापैकी. आई वडील किंवा आम्ही संध्याकाळी जर बाहेर राऊंड किंवा वॉकला आलो तर प्रसन्न वाटतं, म्हणजे वाराचा छान असतो. सो ते सगळं असं म्हणजे व्यवस्थित वाटलं, आणि लोक पण असं मग इंटरॅक्शन करायला किंवा बोलायला चांगली आहे तिकडची. स्टार्ट फ्रॉम दी पांडे सर टू चिंतनबाई आणि आता आमचे नेबर्स वगैरे सगळे ते सेम ऑलमोस्ट सगळे सेमच नेचरमध्ये आम्हाला वाटतात. आणि इथे जे पीस हवं ॲक्च्युली तो आम्हाला लगेच जाणवला जेव्हा आम्ही घरामध्ये पहिल्यांदा एंटर केलं.